कशा आहात मग सगळे? खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही मला सपोर्ट करतात आणि तुमच्या सपोर्टमुळे मी आज पुढे चाललेले आहे. मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा. माझे साधे व्हिडिओ असूनही तुम्ही माझे साधे व्हिडिओ बघतात. हे बघा, आत्ताच वरती आले, इथं पोरं लागले आवाज द्यायला. आणि घरात बसले होते तर नुसते येडेवाणी करायला लागले म्हणून वरती निघून आली. दोघाला करमत पण नाही घरी असल्यावर. आज दोघं पण घरातच आहेत, बाहेर नाही गेले आज कुठंच. मोठा मुलगा घरीच होता, आज रविवार होतं, सुट्टी होती त्याला, घरीच आहे. तो पण नाही बाहेर गेला आणि हा पण नाही बाहेर गेला. नाही तर बारका मुलगा जातो बाहेर, मित्र आले की चालला मित्रांच्या नादाने खेळायला. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एक सांगू का, मुंबईमध्ये प्रत्येकाचंच घर स्वतःचं आहे असं नाही आहे. प्रत्येकाचे स्वतःचे घरं नाही आहेत. खूप लोक आहेत मुंबईमध्ये असे की भाड्याने राहतात. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते मी. मला कोणीतरी बोललं होतं. काय बोललं होतं? हा, मुंबईमध्ये तुम्ही इतके वर्ष झालं मुंबईमध्ये मग तुम्हाला स्वतःचं घर नाही घ्यावं लागलं, घेणं झालं का तुम्हाला? खायचं काम आहे स्वतःचं घर? मुंबईमध्ये घर घ्यायचं म्हणजे चेष्टा नाही. भरपूर लोक आहेत अशी भाड्याने राहतात. आपल्याला काय एवढं पगार पाणी आहेत का तेव्हा घरं लोन काढा आणि घरं घ्या? जेवढं आपलं आहे तेवढं तर समाधान राहायचं. काही नसताना मोठं स्वप्न बघायची सवय नाही मला. जेवढं आहे ना तेवढं समाधान. मला माहिती, माझ्या मागं खूप ताण असतं, खूप टेन्शन असतात माझ्या मागं. म्हणजे दाजी घरातच आहेत, मालक आमच्या घरातच आहेत, कामाला नाही. पण मोठा मुलगा आता 6 महिने 12 महिने झालं कामाला जायला लागला. तो काम पण करतोय, कॉलेज पण करतोय, त्याचा खर्च आहे. एकटीवर लोड आहे सगळा. घर चालवणं, खायचं काम आहे, त्यातून घर घ्यायचे आणि हप्ते भरायचे, लोन काढायचे आणि हप्ते भरायचे. हे कोणत्या देवाने शिकवलं? जेवढं आहे ना आपलं तेवढं तर समाधान राहायचं. बरोबर आहे ना? काही चुकीचं बोलले असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. माझं काम असेल, जेवढं आपल्याकडं आहे ना त्यातच समाधान राहायचं. काही नसताना मोठे स्वप्न नाही बघायचे. कष्ट का, हा स्वप्न बघते मी, कष्टाचे स्वप्न बघते, कष्ट करत राहायचं आपलं. आहे घर स्वतःचं, पण ते आहे काय नाही काय असं आहे ते. असेल कधी ना कधी, जेव्हा होईन तेव्हा. कोणती पण गोष्ट सहजासहजी नाही भेटत आहे. जेव्हा नशिबात असेल तेव्हा होईनच ना स्वतःचं घर. त्याचा नाही विचार करत एवढा. पण सुखी आहेत, भाड्याने पण राहतात ना, सुखी आहे. टेन्शन नाही कोणाचं. काम करायचं घरी, घर, मुलं, परपंचा बघायचं आपला. कोणाचं टेन्शन नाही ना, काय नाही. परिस्थिती होती, चांगली परिस्थिती होती, ते पण सांगते तुम्हाला. मालकाची जेव्हा तब्येत खराब झाली ना तेव्हा परिस्थिती थोडीशी डाऊन झाली. असं झालं. काही ना काही मार्ग निघत असतो. हार मानून थोडी चालतं. मार्ग काही ना काही काढायचा असतो, निघत असतो, चालत राहायचं. नशिबाचे भोग असतात. नशिबापुढं कुठं जाता येत नाही माणसाला. जे नशिबात आहे ना तेच होणार. आणि एवढे स्वप्न बघते की आज ना उद्या चांगले दिवस येणार. आपण कोणाचं वाईट केलं आहे? कधी ना कधी चांगले दिवस येणार. आणि चांगले दिवस आहे, आता काय वाईट आहे का? काम करायचं आहे फक्त. काम करतो, खातात पितात, मजेत राहतात. काय वाईट दिवस आहेत? घर स्वतःचंच असावा, पैसा पाणी असावा, सगळं जिथलं तिथं असावा, हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे. प्रत्येकाच्याच नशिबात नाही आहे ते. तर जेव्हा होईन तेव्हा होईल. हार मानायची नाही. माझा स्वभाव असा आहे, पुढं चालत राहायचं. माघारी फिरून बघायचं नाही, पुढं चालत राहायचं. आणि होईन, एक ना एक दिवशी होईन. मुलं लहान आहेत, लहान नाही मोठाले येतं, पण मोठा मुलगा काम करून कॉलेज करतोय, तो आज शिकतोय, तो आज त्याचा शिक्षणाचा खर्च वाढायला लागतो मला. त्याचा पण पगार येतो, पण त्याचाच खर्च त्याला लागतात त्यालाच. मुंबईमध्ये काही म्हणून असं घरचं आहे का? प्रत्येक गोष्ट विकत आणायला. असं मार्केटमध्ये गेलं की 500 रुपये कुठे गेले तर माहीत पडत नाही. गावासारखं आहे काही. मला विचारलं होतं कोणीतरी, परिस्थितीबद्दल माझ्या बोललं होतं कोणीतरी. पण असं कमेंट केली ती ना, एकदम खराब. काय केलं तुम्ही मुंबईमध्ये इतक्या वर्ष राहून? अरे बाबा, काय केलं? ज्याची परिस्थिती त्याला माहिती, त्याच्या घरातलं कंडिशन त्याला माहिती. तुम्हाला काय माहिती? पण एखाद्याची परिस्थिती तर नाजूक असली ना, त्याला असं म्हणजे वेगळ्या पद्धतीत बोलू नाही. त्याला नशिबाने तुमच्याकडे आहे, अजून अमीर व्हा, अजून मोठे व्हा, चांगल्या मार्गाला लागा. आणि ज्याची परिस्थिती नाजूक आहे ना त्याला कधी असं
शब्दाने असं दुखवून आहे त्याला कधी. काय असतं ते पहिलं संसारात दुखलेलं असतं, अनेक काही टेन्शन असते त्यांच्या मागं. आणि हे असं कोणी बोललं ना मग ती गोष्ट काय होते थोडीशी मनाला टोचल्या जाते, राग येतो अशा गोष्टीचा. परत म्हणते जाऊ दे, अशा बावट लोकांकडे काय लक्ष द्यायचं, आपण पुढं चालत राहायचं, आपलं काम करीत राहायचं आपण, आहे की नाही? बरोबर आहे ना? आणि ते मला कोणाला भांडायला आणि बोलायला ही अजिबात आवडत नाही मला. तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना, मी कधी कोणाने खराब कमेंट केली, कोणी काय बोललं, बोलत नाही मी कोणाला काय. आहे आता गावाला मुंबईमध्ये पोरं जवळ राहतात तवर चालू द्यायचं, लागल्यास चांगल्या ठिकाणी अजून नोकऱ्या पोरांना तर थांबायचं इथं. नाही तर आहे आपलं गाव. गावाला राहायला मला काय नाही वाटत. मुलं राहायला नको म्हणते जरा, पण मला काही प्रॉब्लेम नाही गावाला राहायला. हे कसं लहानपण त्यांचं इथं गेलं आहे ना, त्याच्यामुळे त्यांना गावाला राहायला नाही जमत त्यांना. मला नाही काय वाटत, मालकाला पण काय नाही वाटत गावाला राहायला. बघू आता, तो पण प्रयत्न चालला आहे घराचा. पोरं म्हणते तर मुंबईमध्ये घर पाहिजे मम्मी स्वतःचं, घेऊया आपण. घेऊ म्हणलं असतेच. अजून कुठं त्यांचे लग्न झाल्यात, कुठं त्यांना बायका आल्या तर पुढं बघता येईल. जे काय होईल जे पण होईल ते चांगल्यासाठीच होईल, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे जास्त विचार करीत नाही मी, नाही ते विचार करून डोक्याला ताण करून घेत नाही. माझा स्वभाव असा आहे, जसं होईल तसं होईल, पुढं चालत राहायचं. पहिल्यापासून असेच परिस्थितीत चालत आले ना, आता पण चालत राहायचं, बघायचं काय होतं आहे पुढं, कसं चाललं आहे ते बघत राहायचं. खरं आहे का नाही? व्हिडिओ आवडलं तर कमेंटमध्ये सांगा.